जाऊ नको. जाऊ बाई एकटीच असावी मी आणि त्यांनी सगळ्यांनी कोणाचं ऐकावं? माझंच ऐकावं. जावे जाऊ नको. ननंद ती नको. ननंद सुद्धा नको. वडिलांचा पगडा घरी नको. वृद्धांचा पगडा. वडील माणसाचा रागवत होती घरी. ए आज अमावस्या कुठे जाऊ नको. बस खाली. ए पौर्णिमा आहे जाऊ नको. वृद्धांचा पगडा सुद्धा आमच्या कोणाकडे येऊ देऊ नको. या कलियुगामध्ये परत. आणि राजा प्रजेला नको. चांगला माणूस काम करणारा असला तो कुठल्या का पक्षाचा असाला पण लोकांना तो नकोय. खाणारा पाहिजे. टक्केवारी तू किती देतो मी किती देतो. राजा प्रजेला नको. नीती धर्म नको. कोणाला नीती आवडतच नाही. चांगल्या रस्त्याने तुम्ही चाललात तुम्हाला लोक जाऊ देणार नाही. लोकाला नीती धर्म नको. दया घन नको. कोणावर दया करायची अशी पण नको. तो देव कोणा नको. आणि असा हा पावणारा देव. देवच कोणाला नको म्हणे. देव घरच नाही आता. पुष्कळांच्या घरी देवघर नाही. फक्त सासूबाईचा फोटो सासूबाई आहे. वडील सुद्धा कमी लोकांच्या घरी आहे. खूप करीत. ती म्हणतात महाराज काय पाहिला. पुष्कळ ठिकाणी मी पाहतो. पुष्कळ ठिकाणी सासू सासऱ्यांना आणा त्यांचा सत्कार करा हा भाग नाही आहे त्यांचं. पण आई वडील नमातो परदैवतम. आई वडिलासारखं दैवत या त्रिभुवनाने. अहो अगोदर कोण आहे. मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव. अगोदर आई वडील आहेत. नंतर गणपती आहे. नंतर विष्णू आहे. पण आपलं नाहीच आहे ना. आता फक्त मी आणि माझी बायको आणि दोघांचं एकमेकांनी ऐको. तिसऱ्याचं कधीच नको. नाही करा त्यांचं ऐका. ऐकण्याबद्दल काहीच नाहीये. पण कोणाचं काय ऐकावं याचा आपण कडे मर्यादा आहे ना त्याच्यामध्ये. तर नारद भेटले आणि नारदानं त्यांनी व्यथा सांगितली. व्यासांनी तुम्हाला कर्मेनं झालं. एवढे ग्रंथ लिहिले. एवढं सर्व मी काय केलं. पण आणखीन मला काहीतरी लिहावं असं वाटतंय. आणि काय करावं हे मला आणखीन काही कळत नाही. हे नारदा तुम्ही मला काय करा सांगा. नारदांनी सांगितलं अहो तुम्ही खूप रामाचा ग्रंथ लिहिला. अंक्याचा ग्रंथ लिहिला. पण तुम्ही श्रीकृष्णाची लीला लिहिली नाही. जसं आता हे लोक म्हणतात प्रेम ग्रंथ लिहिला नाही. हल्लीच्या ह्यांच्या स्टोन मध्ये जर सांगायचं असेल तर प्रेम हा शब्द भगवान नारदान सांग तुम्ही व्यासा तुम्ही लिहिलं नाही. कसं प्रेम करावं. कृष्ण लीला तुम्ही लिहिलीच नाही आहे. अरे खरंय ना. मग हे सांगण्याकरता वडीलधारी माणसं लागतात. घरातली माणसं चुकतात ना तेव्हाच आपल्या वडीलधारी माणसाला लागतात. त्याच्यामध्ये सांगायला लागतात त्याच्यामध्ये. पण आता सांगायला म्हणजे की त्यांना नको वाटतं ना. वडीलधारी माणसाने जर सांगितलं की त्यांना ते काय वाटतं नको वाटतं. आणि नारदांनी सांगितलं एक तुम्ही प्रेम ग्रंथ लिहा. आणि नारद निघून गेले. आता नारद निघून गेल्यानंतर व्यासांनी ग्रंथ वगैरे श्रीमद भागवत लिहिलं. श्रीमद भागवत लिहिल्यानंतर पुष्कळ दिवस झाला. द्रोणाचार्य कृपाचार्य हे सगळं कौरवांचं सगळं नाहीसं झालं होतं. द्रोणाचार्य गेले. फक्त दुर्योधन आणि तिघच फक्त राहिले होते. तो पण जसा भोपळावरून टाकावा तसा असा फक्त दुर्योधन. बसता येत नव्हतं आणि उठता येत नव्हतं. असं राहत असताना
राधे राधे गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 म्हणायचे नाही राधे राधे गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे राधे गोविंद गोपाल राधे 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 ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय. आजचा दिवस शयनी एकादशी आहे आणि एकदा जर नमो भगवते म्हणलं तर शतयज्ञ केल्याचं पुण्य मिळत आहे. तुम्ही किती वेळेस म्हणत आहात म्हणून काहीतरी गतजन्मीचं पुण्य आहे मधुरेवारांचं. काल पण म्हणलो मी सहजासहजी भागवत ठेवण्याची पुण्यता ही नाही आहे. लाखो रुपये तुमच्याकडं पण तुमच्याच्याने भागवत घडेल होऊ शकत नाही आहे. पण काही काही लाखो लोक करणारे आहेत. आता अंबानी किती मोठा आहे. अंबानी दरवर्षी करतात. ओझाला रमेशभाई ओझा म्हणत पाहिजे हो. म्हणतच नाही. पारेकर गुरुजी बोलवायचं गुरुजी असं मला वाटतं ना तुम्ही एकदा तरी माझ्या घरी या. आणि मी फोन केला की कुठे मी आत्ताच पंढरपूरला आले. मनामध्ये असेल तर भगवंत त्या ठिकाणी राहतो. तस फक्त दुर्योधन राहिलेला आहे. सर्व बाकीचे कौरव वगैरे सर्वांचा नाश झालेला आहे. आणि तिथे अश्वत्थामा कर्मन की गत न्यारी श्यामा कैसे लिखे मुरारी. कर्मन की गत न्यारी श्यामा कैसे लिखे मुरारी. कर्मन की गत न्यारी श्यामा कैसे लिखे मुरारी. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. जसं केलंय उजेड्यात असू द्या अंधारात असू द्या ते तुम्हाला भोगायचं आहे. द्रोणाचार्य असताना कृपाचार्य असताना भीष्माचार्य रथी महारथी म्हणून मी सांगितलं ना आचार प्रभो धर्म हा. ज्याचं मीठ खाल्लंय ना मीठ तसं वागावं लागतंय. शास्त्र सांगतंय. काय सांगतंय याला हो बडे बडे आहेत हे नाहीयेत का आहेत. पण आता देवच कोणाकडे होते म्हणून पांडवाचं जरी खरं असेल तरी त्यांना काही करता येत नव्हतं. एका तडीत काल सांगितलं ना शिक्षण झालं म्हणजेच काही योद्धा होता असं नसतंय हो. तो प्रताप राणा तरुणा यम एला बसला नव्हता. तो प्रताप राणा तरुणा यम एला बसला नव्हता. तो छत्रपती शिवराया बी एला बसला नव्हता. यश परक्याने गावे यश परक्याने गावे
वरती भटकत राहावे उपयोग काय पण आता एक काळ ऐसा होता उपयोग काय पण आता एक काळ ऐसा होता. सांगून काय उपयोग आहे अहो आता जर डिलेवरी झाली प्लॅस्टिकचं जर बकेट असतं ना ते बकेट ते उचलायचं असेल ना हे सुशिक्षित लोकांना तिघे जण लागतात तिघे जण अगं अगं इकडनं तू इकडलं पाणी सांडत अगं इकडनं इकडलं पाणी सांडत अर्ध बकेट राहतं तरी दोघात उचलत नाही विहीर आहे ते शिवराया करता आपल्या मालका करता कसं जगावं जर टाच मारुनी झाला पुढे चिंदड्या उडविला राही राही पुण्या गावचे पाटीला कुठे चालला असे पुण्या गावचे पाटीला कुठे चालला असे जीवही बोलांडती रसे जीवही बोलांडती रसे लगाम घेता हा घोडीचा राव टांग टाकणी काय आहे वीर रसे नाही तर आपली बघा मी सकाळी उठते नाकाचा पत्ता नाही काय म्हणाली कळना शेजारी परेशान झाले दवाखान्यात काय म्हणते ते गाणं बरोबर कोणाला मला कळवं तरी ना काय म्हणाली ते कळायलाच पाहिजे ना मी सकाळी उठते झोप जगवतो घरी जाऊन उठते तर असं वीर आपल्या मार्गा करता जर टाच मारून झाल पुढे चिंदड्या वरविला राही राही एवढ्या गाणंच राहिलं नाही हो येतच नाहीये इंग्लिश मीडियम व्हॉट इज युअर नेम माय नेम इज फक्कड फक्कड हे कुठून आलं रे नाही हे बरोबर येणार नाहीये मनोबाई नाव ठेविले ग्रह चांगले बुद्धीचे भले नाव काल सांगितलं मी असं पाहिजे पाहिल्याबरोबर मुडदे को जान आ जाय आपला चेहरा बाहेर जान मारा मुडदा बन जाय आता कुठली तर चाली ना मिरवणूक मला सांग मी शिवाजी होणार आहे तुला धरायला 2 माणसं लागले तू केव्हा पकडणार आहे तुझ्या हातामध्ये तू केव्हा जाणार आहेस तरी बाबा ही इतिहास भारताचा लक्षात कसा ठेवावा याची गरज आहे ही सांगणारच कुणी राहील नाही ना आता जे महाराज लोक बघा पूर्वी महाराज लोक म्हणले की कंपल्सरी धोतर कंपल्सरी फेटा आता महाराज सुद्धा खूप सुशिक्षित झाले जॉकेट परत आणखीन एक जॉकेट अरे अरे तुझा का बघायचा कार्यक्रम आहे तिथं का तुला दाखवायला कोणी आणणार आहे तिथं माऊलीनं कधी घातलं पाहू आता आपले चंद्रशेखर महाराज केव्हाच नाही आता इथं जरी बसतात ना काही लोक हे सांगायला जॉकेट एक इकडचे एक इकडनं एक इकडं इलेक्शनला उभा राहिलास का काय नाही रे बाबा याच्यातलंच सांगा हे सांगता आपल्याला कुठं नाही हे आता मी का म्हणलं हे कवित्वच कोणाला माहिती नाही आपण जे आता म्हणतोय ना हे मी कवित्व हे कवित्वच कोणाला माहिती नाहीये आता ते मोबाईलवर आहे ना ते चुकीचा असतो किंवा बरोबर असतो अर्ध्या गोष्टी चुकीच्याच असतात चुकीच्या कशा असतात तर मला उदाहरण देतो आता सुशिक्षित बाईला भाजी करता येत इथली ती बरं का दुसरीकडनं सांगतो पंचायतीची माझी उद्या इथल्याला सगळ्याला सगळं काही येतंय हे मी कुठला सांगतो दुसरीकडलं म्हणजे मामाच्या गावचा सांगतोय मी तर भाजी सासूबाई म्हणली हे सुनबाई भाजी काय सासूबाई म्हणली तुम्हाला वाटलं की येत नाही 2 मिनिटात टिंग टिंग टॉंग उघडला मोबाईल भाजी करणे काय करणे भाजी करणे भाजी धुवून घेणे त्याचे डिस्टिक वाचायला भाजी बनवणं काय करणे धुवून घेणे धुवून घेतल्यानंतर एक पातेलं घेणे
अर्धा पातेलं पाणी घेणे, त्याच्यामध्ये भाजी टाकणे, थोडी डाळ टाकणे आणि अर्ध्या तासानं पाहणे. मोबाईलनं सांगितलं. आता सांगितल्यानंतर ही अर्ध्या तासानं परत तिकडे आली. मोबाईल प्रमाणे सर्व केलं, धुतलं, ठेवलं, पाणी टाकलं, सगळं झालं. अर्ध्या तासानं परत गॅस जवळ गेली. भाजी शिजलीच नाही. म्हणजे का त्याला ते गॅस पेटवा म्हणलंच नाही. ते मोबाईल गॅस पेटवा हे म्हणलंच नाही ना. हो, सासूबाई आल्या, काय झालं ग, अर्धा तास झालं भाजी नाही, गाडी झाली. अहो म्हणली ती ठेवलं, अर्धा तास झाला पण भाजीच होईना. अगं म्हणले अगोदर गॅस पेटव, तो तुझी भाजी होईल. तस एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. तर काही गोष्टी मोबाईलच्या चांगल्या नाहीत का, आहेत, पण तेवढ्या घातक आहेत. ह्या मोबाईलने ना एकमेकाचे बोलणे बंद केले. तो मला तसं म्हणला रेकॉर्डिंग करायची, ते त्याला मला तसं म्हणला रेकॉर्डिंग करायची. अरे काय, कुठली गोष्ट जेवढी चांगली ना तेवढी ती वाईट असते. चांगलं आहे की बा आपण कुठे काय नाही कळतं आपल्याला, काय नाही, पण त्याचा उपभोग जास्त घेऊ नये. भाजी सारखा करून निघायचं. जी आहे तीच भाजी करावी. नाही आलेला सासूला म्हणावं सांग, सुनाला आली तर सुनानी म्हणावं सांग. तसं अश्वत्थामा कुठे जरी गेलो तरी आपण कुठे येणार, अश्वत्थाम्यापर्यंत येणार. आणि दुर्योधनाजवळ आला. आता त्याला उठताच येत नव्हतं. दुर्योधनाला ही भेटायला आला आपला. दुर्योधनाने काय केलं, दुर्योधनाने म्हणलं आता हा योग चांगला आलेला आहे आणि आपलं बोलून आलेलं आहे. परत दुर्योधनानं भटजी बोलवले, बँड आणले सगळ्या, आणि सर सेनापती अश्वत्थामा करून टाकले. अश्वत्थामाला काय केलं, सर सेनापती केलं ना. आता याच्या जरी मनात नसलं युद्ध करायचं, जसं वामनाला काय म्हणले पाणी सोड, तसं येणं काय केलं दुर्योधनानं, ब्राह्मणाला आणलं, संकल्प सोडला आणि सरसेनापती करून टाकलं ना. हो, मी आता तुम्हाला काय म्हणलं, जसं मी खाल्लंय त्याच्यासारखं आता आपल्याला वागावं लागणार ना. आता संकल्प सोडल्यानंतर हा त्याच्या अधीन झाला. म्हणजे अश्वत्थामा, तुला आता जे पुढचे जे करायचे ते आता आम्हाला तर कोणाला काही करता येणार नाहीये. पुढची जबाबदारी कोणावर आहे. मग मी आता सांगितल्यासारखं कर्म न चुकीची कोणा, कर्म कोणालाही चुकलं नाहीये. त्या अश्वत्थामानं काय केलं, त्याला वाटलं हे पाची पांडव झोपलेत काही की, म्हणून अशा हे केल्या होत्या रावट्या. त्याच्यामध्ये आज रात्री गेला अश्वत्थामा आणि 5 जणांचे असे मुंडके छेदले आणि पळून गेला अश्वत्थामा. आणि पराक्रम केला आणि सांगायला, याला सांगायला दुर्योधनाला. याच्या जायच्या अगोदर दुर्योधनाला कळत आली, अरे म्हणजे कृष्णाचं येतं त्याच राखण करणारा. कृष्णाने अगोदर 5 जणांना बाहेर नेलं होतं. द्रौपदीची 5 मुलं होती. हो, ती मुली कोणाची होती, मुलं द्रौपदीची मुलं होती. दुर्योधन म्हणला, अरे मी तुला कोणाला मारायला सांगितलं होतं आणि तू मारलंच कोणाला. त्याला पण थोडा खेद वाटला. आता काय करावं, नाविलाज. द्रौपदीला कळालं की आपली 5 मुलं मारले. जाओ पकड केले जाओ. ते असे तसे माणसं नाही पाठवले, आणि ते दोघांसारखे नाही पाठवले. गब्बर सिंग पाठवले, भीमाला पाठवलं. कोणाला, भीम आणि अर्जुन. पकड केले क्या, कोणी मारलं. गेले अर्जुन आणि भीम. हा पळायला होता.
अर्जुनाच्या पुढे कुठं पडणार आहे? त्याला धरला आणि द्रौपदीच्या समोर उभा केला. अश्वत्थामाला द्रौपदीच्या समोर, तसं आपण म्हणतो ना, मार दिया जाय, म्हणतो का नाही? मार दिया जाय या छोड दिया जाय. द्रौपदी म्हणली, आपला अर्जुन म्हणाला द्रौपदीला, याला काय पनिशमेंट करायची ती सांग. याला अश्वत्थामाला शिक्षा काय करायची ते सांग. द्रौपदी खूप चांगली होती बरं का. काही ठिकाणी ना तिला खूप वाईट लिहिलं. ती मी अंधे का पुत्र अंधे राहताची म्हणली नाही बरं कधी. एकदाही कुठं त्याच्यामध्ये उल्लेख आलेला नाही, कुठल्याच ग्रंथात उल्लेख नाहीये. कुणी काय मोबाईल सारखं पाठवितात ना, तसं कुणीतरी पाठवलंय. केव्हाही अंधे का पुत्र अंधाय असं एकदा कुठल्याही ग्रंथात नाहीये. आपलं नाव ठेवायची सवय लागलेली आहे, त्याच्यामुळे ते आपलं कुणी त्याला काहीतरी म्हणतात. आता द्रौपदी काय म्हणाली माहितीये का? अर्जुना, तसं माझी मुलं मारलीत ना, मला किती दुःख झालंय. माझी 5 मुलं मारली, मला किती दुःख झाले. तिच्या आईला होणार नाही का? एक जरी असला तरी त्याचं वजा केल्यानंतर त्याला दुःख होणार नाही का? अरे नाही. मुच्यताम एष ब्राह्मणो नितराम गुरुः सह एष भगवान द्रोण पुत्ररूपेण वर्तते. द्रौपदी बघा, किती शीलता म्हणावं लागेल. पकडून आणलाय. भीम म्हणतो मारू का, अर्जुन म्हणतो मारू का. अरे नका. कोण आहे हा? द्रोणाचा मुलगा आहे, द्रोणाचार्याचा मुलगा आहे, ब्राह्मण आहे. ब्राह्मण हत्या करू नये, ब्राह्मणाला अपशब्द बोलू नये, त्यांची काही निंदा वगैरे करू नये. आता लोकांना वाटतं त्यांची जेवढी निंदा केली तेवढं चांगलं. त्यांची निंदा जेवढी करतील तेवढी करते. पण ब्राह्मण असा माणूस आहे, किती बोला काही त्याला उत्तर देत नाही. तो कारण आपल्या हाताने मारायला त्याला परत मारायची काय गरज आहे? त्याच्या हाताने ते कर्माने मारायला, बाकी त्याचे बोलायचे काय असतो तर नका रे. भीमा मारू नको. आता द्रोणाचार्याचा शिष्य अर्जुन, आता काहीही द्रोणाचार्य झाले म्हणले की अर्जुन नको बाबा, माझ्या गुरुचा पोरगा आहे, मी कसे काय मारू त्याला. अर्जुन म्हणला मी नाही बाबा मारणार. एक तर ब्राह्मण, माझ्या गुरुचा मुलगा, असं ते भीमाला मला घेणं देणं काही नाही. ते कोणाचा मुलगा आहे त्याला एकच ठोक, असे करो ठोकाव त्याने धडाधड. हे एकटा एकीकडे नाही, चौक एकीकडे होते. मारामार कुठे मारामारी सुरू झाली की भीमराव चालूच आहे. तर ते म्हणले अतिताही वदारहणः. शास्त्र काय सांगते? जो अतिताई आहे, दुराचारी आहे, दुष्ट आहे, त्याला मारा. अतिताई वदारहणः. दुष्ट जे आहे त्याला तुम्ही त्याची गया माया काही करू नका. आता द्रौपदी हे म्हणते नको, आणि भीम म्हणतो मारा. अर्जुन तर काही बोलतच नाही असल्यामुळे, गुरुचं पोरग असल्यामुळं. आता करावं काय? भीम म्हणतो मला घेणं देणं काही नाही. जो दुष्ट आहे, जो दुराचारी आहे, त्याला मारा, एवढंच मला कळतं. बाकी तर मला काही माहितीच नाहीये. काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. इतक्यामध्ये श्री कृष्ण गोविंद हे मुरारी नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हे मुरारी नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी.
प्रश्न झाला. आता भीम म्हणतो मारू नका, आपलं मारा. द्रौपदी म्हणते मारू नका. मग ऐकावं कोणाचं? याचं ऐकावं का त्याचं? जितक्यात कोण आलं? कृष्ण भगवान आले. कृष्ण भगवान आल्या बरोबर भीम म्हणलं का रे काय चाललंय? काय नाही म्हणले, देवा साधा प्रश्न आहे पण बोलले द्रौपदी ऐकन. यानं म्हणले 5 पोरं मारले, आपण त्याला मारायला काय झालं? अतिताई वदा राणा म्हणजे हाणावं का नाही? बरोबर आहे. द्रौपदी म्हणली नितराम गुरुच्या मुलाला कसं मारावं? इसका भी सच आहे बोले. आता द्रौपदीचे खरं म्हणायला लागला, इसका भी सच है, इसका भी सच है. मग आता काय करावं? भीमाचे खरं म्हणायला लागला कृष्ण आणि द्रौपदीचे खरं म्हणायला लागला. आता काय करावं? त्यांना काय सांगितलं? ब्राह्मणाला जर एक अपशब्द बोलला तर त्याचा अपमान आहे. परत त्या ब्राह्मणाने त्याच्या घरी जाऊ नये. राजाचं जर ऐकलं नाही तर राजाचा अपमान आहे. त्या राजाने त्या घरी राहू नये. ज्या राज्यामध्ये त्या राजाचा अपमान आहे होईल त्या ठिकाणी राजाने राहू नये. आता दोन्हीच्या मध्ये कृष्ण म्हणले याचे बरोबर आहे, याचे बरोबर आहे. मग काय करावं? असं करा, त्याच्या इथे मणी होता अश्वत्थाम्याचा, त्याच्यावरच सगळं त्याचं जीवन होत. त्याचा माथ्यावरचा मणी काढून घ्या, त्याचा अपमान झाला. आणि उजवी मिसरू म्हणजे मिशी काढून टाका. बघा अपमानाची फक्त किती बाब छोटी आणि आपला अपमान किती लोक करते तरी आपण म्हणतो आमच्या गावामध्ये यांच्यासारखा माणूसच नाही. किती लोकांना लुबाडलंय, किती लोकांचं काही केले, सगळं काही दे, पण यांच्यासारखा माणूस गावामध्ये. आता मशरू काढली तो मणी जो होता असा काढला, रक्तबंबाळ झाला, अपमान झाला ना हो. आणि असं जर केलं तर अश्वत्थाम्याचा अपमान झाला म्हणून त्याला सोडून द्या असं कृष्णानं सांगितल्यानंतर भीमानं केलं तसं. तो काढला, मशरू काढली आणि सोडून द्या. अहो नुसतं कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये माणसाला थोडं पुढे सारखा म्हणावं, थोडं पुढे सारखा असा राग येतो. अगोदर यावं, मी सकाळपासून बसलो आणि आता तुम्ही पुढे करायला. तर आता याचा एवढा अपमान झालाय, मनी काढलाय, त्याच्या स्मृष्णू काढली, त्याच्यामध्ये किती राग आला असेल. त्या रागाला काही आहे का? परिमाण आहे का? त्यानं काय केला? अभिमन्यूची बायको उत्तरा, अभिमन्यूची बायको उत्तरा जाता जाता लोकांना काहीतरी कुटाने करायचा नाद असतोच. मी जर निवडून नाही ना आलो तरी मी तुला इथलं चाललंय बरं का, तिकडलं काही नाही चाललंय. आपलं ह्या श्रीमद भागवतातलं चाललंय, कारण राजकारणाचा आपला विषय नाहीये. पण एवढं खरं, राजकारण कसं करावं श्रीमद भागवतामध्ये लिहिलेलं आहे. कसं सगळं काही याच्यामध्ये. कुछ नाम करके जाना दुनिया में आने वाले, आते हैं रोज लाखों बेकार जीने वाले. कुत्र्याची किती 10-15 आणि वाघाचा जीव असं जगावं. लोक म्हणले पाहिजे अरे माणूस काम आहे बघ का, तसंच जगावं. नाही तर किती बोलले तरी यांच्यावर काही परिणाम. म्हणून बायकोचा हरिपाठ आहे झालं आता की इकडला हरिपाठच विसरले. इकडला हरिपाठ गुरुजी सकाळी झाला म्हणले आमचा हरिपाठ. आता दुपारी घ्यायची काही गरजच नाही, सगळा झाला म्हणले. देवाची द्वारी उभा क्षण बरी तेने मग त्याच्यावरी साधे हरिमुखे म्हणा, हरिमुख कुणी बायको न म्हणा, यांनी ऐका. सकाळी झाला तसं नाही आहे. तसं जाताना
अश्वत्थामा म्हणला, आता तुम्ही असं केलं होय, तर मी काही असा कमी पराक्रमी नाही आहे. मला पण सगळ्या विद्या येतात, मला पण सर्व विद्या येतात. काय कुठली कुठली विद्या येते? सगळी विद्या येते. अरे म्हणजे पण तू कधी नामस्मरण केलंस का? एकादशी आहे, विठ्ठल विठ्ठल म्हणलास का? उपवास केलास का? ती म्हणला नाही. ती म्हणजे कसं काय नाही केलं तू उपवास? तू तो उपवास करायलाच पाहिजे ना. कसं काय करायला पाहिजे? घे 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 हरिनाम घे, घे 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 हरिनाम घे, माया द्वारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया द्वारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया द्वारी सोडून दे. तू म्हणशील घरदार ते तर इथेच राहणार. तू म्हणशील घरदार ते इथेच रे राहणार. तू मेल्यावर तुझेच घर हे गावाच्या बाहेर. तू मेल्यावर तुझेच घर हे गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे, घे 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 हरिनाम, माया सारी सोड. अरे घे, सर्व म्हणताय तरी, सगळे म्हणतात म्हणून तरी घे ना. पण तो काही घ्यायला तयारच नाहीये. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागची चोर. ती म्हणशील बायका पोर ती तुझ्या मागची चोर. तू मेल्यावर खापरती ती बोलतील मानतावर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. काय म्हणतात? हे इथेच राहणार आहे सगळं, आणि त्याला बाहेर जावं लागणार आहे. त्याच्या अगोदर जरी आजपर्यंत जरी घेतलं नसेल तरी तू काय कर, घे. तुझ्या अंगाची साली लाई संसार केला काय? किती संसार केलास तू? किती जरी काही केलं तरी ते तुकड्यादास म्हणतो इथं. तुम्हाला सर्वांनी काही सांगितलंय, वारंवार सांगितलंय, तुमचं इथं काहीही राहणार नाही. अहो ही तुकड्यादासाने तर सांगितलंय, आपण कुंभाराकडनं काय आणतो? माठ आणतो का नाही? माठ हे मठ्ठ. आणि आपण काय आणतो? ते पण काय मठ्ठच आहे की हो. त्याला काय कळायला? तो पूजेला पण त्याला वापरतात, आणि तिकडं पण त्यांनी कधी शिकायत केली का? विनंती विशेष एकीकडेच मला वापरत जा. त्याला काहीच घेणं देणं नाही ना. म्हणून आपला जो देह आहे नामस्मरणा करता आहे. तुझाच आहे शेवट वेळ्या माझ्या पायाची रे, माझ्या पायाची. माती सांगे कुंभाराला, माती सांगे कुंभाराला, उगाच मज तुडविसी. तुझाच आहे शेवट वेळ्या माझ्या पायाची रे, माझ्या पायाची. ती सांगतीये, तू जरी मला नेलंस तरी तुझा शेवट कुठे आहे? कुठे आहे? मला गाडगं बनव, कामग बनव, तमग बनव. म्हणून सकाळी उठल्या उठल्या भूमीला नमस्कार करायचा आहे.
समुद्र वसने देवी पर्वत सनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शक्षमस्वमे. ही सगळी माता आहे. आता मानायला तयार नसलं त्याला काय करणार असतो आपण. तर जाता जाता त्या अश्वत्थाम्याने, तुम्ही कुठे जरी गेलं तरी मी मूळ पदावर येणारच. अश्वत्थाम्याने काय केलं, जाता जाता ब्रह्मास्त्र काय केलं, ब्रह्मास्त्र सहजासहजी वापरता येत नाही. जसं सुदर्शन चक्र आहे, सहजासहजी वापरता येत नाही. जसं आपण दिलेले अपशब्द सगळेच लोक काही चांगले म्हणत नाही. एखादा म्हणतो जाऊ द्या हो, दररोज ते अहो ते तुम्हाला बोलायले जाऊ द्या, सकाळपासून त्यांचं तेच असतं. तसं काही ठराविक आहे, पण ब्रह्मास्त्राचा तुम्हाला उपयोग कुठेही करता येणार नाही, क्वचित. आता द्रोणाचार्याचा मुलगा आहे, विद्वानाचा मुलगा आहे, त्याला काय विद्या कमी येत असेल का? त्यानं ते जे अस्त्र होतं उत्तराच्या गर्भावर सोडून दिलं, ब्रह्मास्त्र. आता गर्भावर सोडल्या तिच्या पोटाला वेदना होऊ लागल्या. ती गर्भवती होती, वेदना होऊ लागल्या. तिने कृष्णाचा धावा केला. कृष्ण कृष्णा मैं पुकारूं तेरे दर के सामने रे. कृष्णा कृष्णा मैं पुकारूं तेरे दर के सामने रे. तेरे दर के सामने. कृष्णा कृष्णा मैं पुकारूं तेरे दर के सामने. तेरे दर के सामने कृष्णा मैं पुकारूं तेरे दर के सामने. कृष्णा कृष्णा मैं पुकारूं तेरे दर के सामने रे. तेरे दर के सामने. कृष्णाचा धावा केला हो. हे कृष्णा, अरे मला किती वेदना व्हायल्या, मी किती कष्टी आहे, आता काय करू. कधीही एकाच प्रार्थना करावी बरं का. एकाच्या देवावर आपली श्रद्धा जास्त पाहिजे. एक ग्रस्त होते, पाण्यात पोहता येत नव्हतं, मित्राबरोबर गेले. आता गेले, मित्रांनी उडी मारली म्हणून यांनी पण ढापा जसं होईल तसं मारलं. आता ते दोघं पोहायला लागले आणि यांना कुठं वर येता येते, यांना पाहताच येत नाही ना. मग यांना सुरू केलं, दत्त दिगंबर दैवत माझे. दत्त दिगंबर दैवत माझे. दत्त दिगंबर दैवत माझे. दई माझ्या नित्य विराले. नित्य विराले. दत्त दिगंबर दत्ताचा धावा सुरू केला. पाण्यात पडले. आता ज्याला पोहायला येतो ते पाहू देत, याला पाहताच येत नाही. त्यानं दत्ताचा धावा सुरू केला. ओ दत्त महाराज, दत्त महाराज मला वाचवा, दत्त महाराज मला वाचवा. आता दत्ताला तिथून यायला थोडा उशीर लागल ना. तिथे नारायण 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 नारायण. ओ नारायण, लवकर लवकर घ्या, मला पाण्यातून वाचवा. आता दत्त म्हणले माझं काम संपलं. हे कोणाला भरवायला? विष्णूला. तिथ्यातलं गणपतये नमो नमः. गणपतये नमो नमः. गणपतये नमो नमः. ओम गणपतये नमो नमः. ओम गणपतये नमो नमः. ओम गणपतये नमो नमः. गणपतये नमो नमः. ओम गणपतये. आता गणपतीला बोलवलं. आता दत्त म्हणले माझं पण काम
आता खांबच ना 2 मिनिट माणसाला एवढं आहे ना इंजेक्शन घेऊन त्याचा गुण येऊन थोडा वेळ लागेल का नाही इंजेक्शनाला मध्ये जायला नाही ते म्हणले ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोल नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोल ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोल नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोल नमः शिवाय ते म्हणले माझं पण काम आता शंकराला बोलवायला लागलेत तसं जीवनामध्ये एकाच्याच देवाला बोलवायचं एकोहम सगळ्यात तोच आहे हो गणपती तोच आहे शंकर तोच आहे विष्णू बघा सांगितलंय वाद्यामध्ये याच्यामध्ये सुद्धा तोच आहे पाहिला तर याला नाद ब्रह्म म्हणतात काय म्हणतात नाद ब्रह्म की भले भलेला वाजवतं महाराजाला तर काय वाजवतं भले भले म्हणून नाद ब्रह्म आहे तो सुद्धा आता हे चाललं आता हे याला बोलवलं की त्याला बोलवलं त्याला बोलवलं त्याला मग आता अर्धा बुडाला बोलवले ती बुडाला ना आणि त्याचे सोडून दिलं मग सगळाच तसंच आपलं जीवन आहे कुठल्या तरी एखाद्याचं काय करायचं त्याची पूजन करायचंय व्यंकटरमण गोविंदा व्यंकटरमण गोविंदा बालाजी बालाजीचं व्यंकटरमणा गोविंदा बालाजी हे जे आपलं दैवत आहे त्याच्यावरच विश्वास ठेवायचा सर्व काही तो निर्माण केलेला ना आपल्या या भवसागरातून निघून जाणारा तोच आहे तसं तो माणूस बुडाला तसं आता हिची अवस्था अशी झाली उत्तराची आग व्हायली ना पोटामध्ये त्यानं ब्रह्मास्त्र सोडलं तिनं कोणाचा धावा केला कृष्णा आता कृष्णा येईपर्यंत आणखीन धावा कारण थोडं वेदना जास्त होऊ लागल्या आता कृष्ण म्हणले